अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग तुमचं स्वागत करते। कालचा इतिहास आज वास्तव बनतंय आणि आजचं स्वप्न उद्याचं भविष्य। विज्ञानाच्या अद्भुत आविष्कारांपासून ते जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या थक्क करणाऱ्या बातम्या, प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात एकाच ठिकाणी। पाहूयात जागतिक घडामोडींचा विशेष प्रवास अर्थात विश्वसंचार। पॅरिसमधून एक विस्मयकारक बातमी समोर येते। एका माणसानं हॉटेलमध्ये अवघ्या काही दिवसांसाठी चेक इन केलं, पण त्याला ते हॉटेल इतकं भावलं की त्यानं चक्क 67 वर्षांनंतर तिथून चेकआउट केलाय। कोण आहे हा व्यक्ती आणि त्याला नेमकं किती बिल आलेलं आहे पाहूयात। जगात काही मुक्काम असेही असतात जे केवळ राहण्यासाठी नसतात, तर इतिहास घडवण्यासाठी असतात। पॅरिसचं इंटरकॉन्टिनेंटल ले ग्रँड हॉटेल इथे 1957 साली एक तरुण सेल्समन पाऊल ठेवतो। नाव जीन लेबॉन। कामाच्या निमित्तानं 2-4 दिवसांचा मुक्काम म्हणून आलेले हे जीन असे काही रमले की तिथेच त्यांचं विश्व बसवलं। ना घर बदललं ना पत्ता। तब्बल 67 वर्षीय जीन याच हॉटेलच्या एका खोलीत श्वास घेत होते। हॉटेलचे कर्मचारी हेच त्यांचं कुटुंब बनलं आणि ती खोली त्यांचं हक्काचं घर। 2024 मध्ये जेव्हा जीन यांनी चेकआउट केलं तेव्हा बिल पाहून जगाचे डोळे विस्फारले। हॉटेलनं सवलत देऊनही हे बिल अंदाजे 21 कोटी रुपयांच्या घरात गेलं होतं, म्हणजेच रोजचा खर्च साधारण 9,000 रुपये। इतिहासातील हा कदाचित सर्वात मोठा आणि महागडा हॉटेल मुक्काम ठरलाय। तरुणपणी चेक इन करून थेट म्हातारपणी बाहेर पडलेल्या या अवलियाची सध्या जगभर चर्चा रंगली आहे। सध्या जगभरात पाण्याची भीषण टंचाई जाणवते। वाढतं तापमान आणि पावसाचं बदलतं स्वरूप यामुळे भविष्यात पाणी मिळणार की नाही अशी भीती व्यक्त केली जाते। पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या पायाखालच्या जमिनीमध्ये पाण्याचा असा एक साठा दडलाय जो पाहून शास्त्रज्ञही थक्क झालेले आहेत। एका नव्या संशोधनानुसार पृथ्वीच्या पोटात एक गुप्त महासागर असून त्यात जगातील सर्व महासागरांच्या एकत्रित पाण्यापेक्षाही जास्त पाणी असू शकतं। नेमकं काय आहे हे संशोधन पाहूयात। पाणी हे जीवन असं आपण म्हणतो, पण वाढतं तापमान आणि पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या जगासाठी निसर्गाच्या काळजात एक अनाकलनीय रहस्य दडलंय। पृथ्वीच्या निळाभोर पृष्ठभागाखाली हजारो किलोमीटरच्या अथांग खोलीवर एक प्रचंड पाण्याचा साठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हे पाणी आपण पाहतो तसं ना उसळणाऱ्या लाटांचं आहे ना संत वाहणाऱ्या नद्यांचं। हे पाणी साठलेलं आहे खडकांच्या थरांमध्ये, पृथ्वीच्या गर्भातल्या एका शांत विश्वात। 2014 मध्ये सापडलेल्या रिंग बुराईट नावाच्या खनिजानं या सिद्धांताला नवी दिशा दिली। शास्त्रज्ञांच्या मते हा पृथ्वीच्या गाभ्यापाशी असलेला गुप्त महासागर जगातील सर्व महासागरांच्या एकत्रित पाण्या इतका विशाल असू शकतो। सध्या मानवी विज्ञानानं केवळ 12 किलोमीटर पर्यंत उत्खनन करण्यात यश मिळवलंय। मात्र पृथ्वीच्या पोटात लपलेला हा 1.6% पाण्याचा साठा भविष्यात मानवासाठी आणि विज्ञानासाठी एक नवी आशा ठरणार आहे। वैद्यकीय क्षेत्रात एआयचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढतोय। मात्र स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एका ताज्या संशोधनानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय। एक्स-रे किंवा MRI चे फोटो नसताना सुद्धा एआय मॉडेल चक्क रुग्णांचं निदान करत असल्याचं समोर आलेलं आहे। पाहूयात नेमका काय आहे हा मिराज रिझनिंग प्रकार। एआय म्हणजे प्रगतीचं शिखर, जिथे अशक्यही शक्य होतं। स्टॅनफोर्ड विद्यापीठाचं संशोधन नाव क्रांती, पण प्रत्यक्षात मात्र विसंगतीचा डोंगर। एक्स-रे किंवा MRI स्कॅन समोर नसतानाही अनेक एआय मॉडेल्स जणू काही त्यांनी फोटो पाहिले आहेत अशा थाटात चुकीचं निदान करतायत। संशोधक मोहम्मद असारी यांनी या प्रकाराला मिराज रिझनिंग असं नाव दिलंय। पण आता या कृत्रिम ज्ञानाच्या मर्यादा जगासमोर येऊ लागल्यात। माझ्याकडे फोटो नाही हे सांगण्याऐवजी ही मॉडेल्स चक्क अंदाज वर्तवून रुग्णाची दिशाभूल करतायत। अनेक मॉडेल्स वैद्यकीय परीक्षेत अव्वल गुण मिळवतात, पण हे गुण त्यांच्या दृष्टीमुळे नसून केवळ साठवलेल्या शब्दांमुळे असल्याचं सिद्ध झालंय। यावर उपाय म्हणून संशोधक मोहम्मद असादी आणि त्यांच्या टीमनं बी क्लीन नावाची नवी वाट शोधली आहे, जेणेकरून या आभासी जगात अचूकतेचा प्रकाश पडेल। एआय जवळ आहे,
पण पूर्णतः विश्वासार्ह नाही, कारण यंत्राच्या तर्काला मानवी संवेदनाच्या सीमा नसतात. इजिप्तच्या प्राचीन वास्तू आजही जगाला थक्क करतायत. लुक्सर मधील प्रसिद्ध कर्नाक मंदिर संकुलात पुरातत्व शास्त्रज्ञांना असा एक शिलालेख सापडलाय ज्यावर चक्क एका रोमन सम्राटाला इजिप्शियन फेरोच्या रूपात कोरण्यात आलेला आहे. सत्तेच्या राजकारणासाठी आणि धार्मिक वैधतेसाठी रोमन सम्राटानं स्वीकारलेला हा इजिप्शियन अवतार नेमका काय आहे पाहूया. जगाच्या पाठीवर अशा काही खुणा दडलेल्या असतात ज्या दोन भिन्न संस्कृतीचा अनोखा संगम जगाच्या समोर मांडतात. इजिप्तमधील लुक्सर प्राचीन संस्कृतीचं माहेरघर आणि रहस्यांचा खजिना. इथल्या प्रसिद्ध कर्नाक मंदिर संकुलात पुरातत्व शास्त्रज्ञांच्या हाती एक अमूल्य ठेवा लागलाय. 2000 वर्ष जुना एक दुर्मिळ शिलालेख. हा शिलालेख आहे रोमन सम्राट टायबेरियस यांच्या काळामधला. पण गंमत अशी की यावर तो रोमन पेहरावामध्ये नाहीये, तर चक्क इजिप्शियन फेरो म्हणजेच राजाच्या रूपात कोरलेला आहे. रोमन आणि इजिप्शियन संस्कृतीचा हा एक अद्भुत संगम आहे. रोमन सम्राट स्वतःच्या नाण्यांवर नेहमीच रोमन शैलीमध्ये दिसायचे, पण इजिप्शियन जनतेचं मन जिंकण्यासाठी आणि आपली सत्ता वैध ठरवण्यासाठी त्यांनी मंदिरांमध्ये स्वतःला इजिप्शियन परंपरेच्या नुसार मांडलं. ऑगस्टनं इजिप्त जिंकल्यानंतर सुरू झालेली ही प्रथा टायबेरियसनं कशी पुढे नेली याचा हा शिलालेख म्हणजे एक जिवंत पुरावा आहे. बदलतं जग, बदलत्या घडामोडी, हा होता आजचा विश्वसंचार. आज आपण अशाच बदलांचा प्रवास पाहिलाय. आजचा संवाद इथेच थांबतोय, पण जगाच्या वेगासोबत आपण पुन्हा भेटणार आहोत नव्या घडामोडींसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.